नमस्कार. आपण विश्वरूप पाहतोय. भगवंत अर्जुनाला दाखवणार आहे, संजय धृतराष्ट्राला दाखवणार आहे. आणि स्वाभाविकच आपण इतके भाग्यवान आहोत की या सगळ्यांमुळे आपल्याला पण बघायला मिळणार आहे. आता बघण्याची क्षमता धृतराष्ट्र आंधळाच आहे, त्यामुळे तो बघणार नाही आहे, पण संजय सांगणार ते ऐकणार आहे. त्यामुळे त्याच्या क्षमतेचा प्रश्न नाही आहे. तो जरी क्षमता त्याच्याजवळ नसली तरी त्याला फक्त सत्ता हवी आहे, एवढ्यापुरताच आहे. त्यामुळे तो अंधच आहे. भगवंत अर्जुनाला दाखवणार आहे आणि अर्जुनाजवळ क्षमता आहे. अर्जुनाला दिव्यदृष्टी मिळालेली आहे. आपली क्षमता नाही आहे म्हणावं तर ती आपल्याला आणावी लागेल. भगवंत आपल्याला दिव्यदृष्टी द्यायला बसला आहे. आपल्याला दिव्यदृष्टी मिळाली ती कशी आहे? अनंत मंडळींनी आपल्यावर अनंत उपकार केले आहेत. या गीतेचा विविध प्रकाराने आपल्यासमोर इतका सुंदर अर्थ आपल्यासमोर मांडून ठेवलेला आहे की त्याचा अभ्यास करणं, त्यांनी मांडलेले विचार आत्मसात करणं म्हणजे एका अर्थाने आपल्याला पण भगवंतांनी दिलेली दिव्यदृष्टी असं म्हणायला हरकत नाही. अशा पद्धतीने आपण हा विश्वरूपाचा अभ्यास करणार म्हणजे विश्वरूप आपण पण समजून घेणार. खूप कठीण जातं. पावलोपावली आपल्याला अभ्यास करताना असं जाणवतं की आपण वाचतोय, सांगतोय, बोलतोय एक, आणि आपल्याला दृश्य जगामध्ये दिसतं आहे ते वेगळं. एक छोटंसं उदाहरण देते आणि मग आपण आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करू. मी सध्या अशा जागी राहते आहे, म्हणजे माझं घर अशा जागी आहे की समोर एक फार सुप्रसिद्ध असणारं एक रेस्टॉरंट, प्रसादालय नावाचं हॉटेल आहे. रोज दुपारी आणि संध्याकाळी मी दृश्य पाहते. ते इतकं मनाला क्लेश देणारं असतं की तुमच्या आमच्यासारखी खिसे गरम असणारी सगळी मंडळी रांग लावून तिथे नंबर लावून वाट बघून तिथे भोजनाचा आस्वाद घ्यायला येत असतात. चांगली गोष्ट आहे. परंतु त्याच वेळेला त्याच ठिकाणी रस्त्यावर असे भिकारी असतात की ते तुम्ही काय टाकताय आणि ते मला काय मिळत आहे. विश्वरूप दर्शनामध्ये आपण पाहणार आहोत की सगळीकडे भगवंतच दिसायला हवा. तो वाढणारा भगवंत, जेवणारा भगवंत, पैसे देणारा पण तो भगवंत आणि भीक मागणारा पण भगवंत. हे सगळं पचवणं खूप अवघड जातं. त्यामुळे मी असं म्हटलं की आपण वाचतो, आपण बोलतो, आपण ऐकतो, आपण समजून घेतो ते वेगळं आहे आणि दृश्य जगामध्ये आपण जे अनुभवतो ते अगदी वेगळं. असो तरीही आपण प्रयत्न करायचे की या भगवंतानी अर्जुनाला जे विश्वरूप दाखवलं आणि अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. एक क्षण असा आला की अर्जुन म्हणाला, हो मी युद्ध करतो. आणि हे जे अर्जुनामध्ये परिवर्तन झालं, त्या परिवर्तनासाठी या विश्वरूपाचा जो उपयोग झाला त्याचा आपण विचार करणार. अध्यायाच्या सुरुवातीला पहिल्या 4 श्लोकात भगवंतांना अर्जुनानं म्हटलं की तुम्ही मला हे तुमचं जे असं गुह्य श्रेष्ठ असं ज्ञान दिलं, खरोखरच माझं सर्व अज्ञान नाहीसं झालं. अर्जुनाने भगवंताला अगदी कबूल केलं की तू मला जे दिलंस ते मला इतकं पटलं आहे, मी इतकं मनापासून ते ऐकलं आहे की माझं अज्ञान दूर झालं. सगळ्या सृष्टीची निर्मिती तू करतोस, प्रलय तू करतोस आणि हे सगळं तू जे काही सांगितलंस, विस्ताराने सांगितलंस ते सगळं मी ऐकलं. आपलं ज्ञान, आपलं ऐश्वर, आपलं बळ, आपलं वीर्य, असं सगळं तेजस्वी ईश्वरी स्वरूप हे सगळं तू सांगितलंस, मी ऐकलं, पण मला ते पाहायचं आहे. हे सगळं मला तुझं रूप बघायचं आहे असं भगवंतानी असं अर्जुनाने भगवंताला सांगितलं. आणि तुला जर असं वाटत असेल की ते मी पाहावं तर मला ते दाखव, असं पहिल्या 4 श्लोकामध्ये अर्जुनाची जी मागणी होती ती आपण पाहिली. आणि ताबडतोब जराही वेळ घालवला नाही भगवंतानी, ताबडतोब 5, 6, 7 ह्या 3 श्लोकामध्ये भगवंतानी अर्जुनाला विश्वरूप दाखवायला सुरुवात केली. भगवंताने पहा अर्जुना बघ, माझी शेकडो काय हजारो रूपं बघ, नाना रंग, नाना वर्ण, नाना अलौकिक अशी रूपं माझी सगळी बघतो. इतकंच कशाला 12 आदित्य पहा, 8 वसू पहा, ते 49 काय मरुगण पहा, अजून तुला काय बघायची इच्छा असेल ते सगळं पहा.
असं भराभर भगवंतानी 3 श्लोकामध्ये सांगून टाकलं. यापूर्वी कदाचित तू पाहिलं नसेल ते पण पहा. चर पहा, अचर पहा, पर्वत दिसेल, नद्या दिसेल, डोंगर दिसेल, माणसं दिसतील, पशु दिसतील, पक्षी दिसतील, सगळं 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 तुला दिसेल असं त्यांनी सांगितलं. आणि मग 8व्या श्लोकामध्ये भगवंताचं बहुधा लक्ष अर्जुनाकडे गेलं आणि भगवंताच्या लक्षात आलं हे आपण दाखवतो आहे खरं सगळं, पण हे याला दिसणार कसं, ह्या साध्या डोळ्यात याला दिसणार नाही. आणि मग भगवंताने अर्जुनाला दिव्य दृष्टी आणि याची जी ईश्वरी सगळी शक्ती आहे ती पाहण्यासाठी लागणारं जे महत्त्वाची गोष्ट आहे दिव्य दृष्टी ती भगवंताने अर्जुनाला दिली. हा सारा भाग आपण पाहिला आहे. कल्पना करूया कृष्ण अर्जुनाचा हा संवाद चालला आहे, किती गोड चालला आहे. अर्जुन मागणी करतो आहे, कृष्णाने ती पूर्ण केली आहे, तेवढ्यात कृष्णाचं लक्ष गेलं आहे. मग तेवढ्यात त्यांनी अर्जुनाची ती जी काही अक्षमता आहे ती लक्षात घेतली आहे आणि त्याचं ते सगळे दूर केलं हे आणि आता दिव्यदृष्टी दिली. हे सगळं अन्नया धृतराष्ट्राला हस्तिनापूरला संजय सांगतोय. कारण संजयाला सगळ्या गोष्टी दिसल्या आहेत, संजयाला आधीच दिव्यदृष्टी मिळालेली आहे. त्यामुळे हे सगळं जे झालं पहिल्या 4 श्लोकात काय झालं असेल ते झालं. पण 5व्या, 6व्या, 7व्या श्लोकामध्ये भगवंतानी अर्जुनाला जे काही यादी दिली, हे पहा, हे पहा, हे पहा म्हटलं, हे अर्जुनाने नुसतं ऐकलं पण संजयाने पाहिलं सुद्धा. अर्जुनाला काही दिसलेलं नाही आहे पण संजयाला मात्र सगळं दिसलेलं आहे. इतकंच नाही तर अर्जुनाला आता हे दिसलं नाही आहे म्हणून त्याला दिसावं म्हणून अर्जुनावर इतकं भगवंताचं प्रेम आहे की आता भगवंत अर्जुनाला दिव्यदृष्टी देतो आहे हे पण संजयाला कळलं. आणि मग आता संजयाला हे सगळं पाहता आलेलं आहे. त्यामुळे तो संजय धृतराष्ट्राला म्हणतो आहे, एवं उक्त्वा ततो राजन महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपैश्वरम. 9व्या श्लोकापासून आज आपण सुरू करणार आहोत. 6, 7, 8मध्ये ही यादी आपण पाहिली आहे. आणि 9व्या श्लोकामध्ये संजय वाचव. हा संजय म्हणतोय, हे राजन, आता संजय धृतराष्ट्रामधलं बोलणं आहे. इकडे कृष्णार्जुनाचं झालं, अर्जुनाला कृष्णाने दिव्यदृष्टी दिली, पण तेवढ्यामध्ये संजय हस्तिनापूरला धृतराष्ट्राला सांगतो आहे, राजन धृतराष्ट्र राजा, महायोगेश्वर हा हरी. महायोगेश्वर आणि हरिही म्हणजे काय तर सर्व पापांचं हरण करणारा असा जो भगवंत आहे, या भगवंताने असं सगळं बोलून एवं उक्त्वा असं सगळं यादी दिली आणि म्हटलं थांब मी तुझं दिव्यदृष्टी देतो. तेव्हा नंतर पार्थाय परमम ऐश्वरम रूपम दर्शयामास. अर्जुनाला हे असं परम ऐश्वर्य, असं ऐश्वर्ययुक्त दिव्य असं सगळं रूप दाखवलं. आता ह्या संजयाला 9 ते 14मध्ये धृतराष्ट्राला सांगता सांगता तरी काय काय पाहिलं ते तो सांगणार आहे. संजय याचं अर्थच असा आहे की सम्यक. सम्यक म्हणजे योग्य. संजय म्हणजे सम्यक जय. आणि योग्य म्हणजे काय की ज्याचं स्वतःचं मन, बुद्धी, शरीर, इंद्रिय ही सगळी ताब्यात आहे. हा संजय जरा वेगळाच आहे. आता संजयची कॉमेंट्री आपण ऐकणार आहोत ना या 4 श्लोकामध्ये. हा संजय कसा आहे आपण अगदी सुरुवातीला पाहिलं आहे की ह्या संजयाने सुद्धा हे महायुद्ध होऊ नये म्हणून कौरवांकडून पांडवांकडे शिष्ठाईसाठी तो आला होता. पण हा संजय अगदी साध्या स्वभावाचा, निर्मळ स्वभावाचा, सत्याने जाणारा असा सगळा आहे. म्हणजे निस्पृह आहे, सत्यवक्ता आहे. आणि त्यामुळे संजयालाही जरी तो कौरवांच्या बाजूचा असला तरी पांडव मंडळीसुद्धा त्याला मानत आहे. खरं तर तो कसा आहे तर धृतराष्ट्राचा सारथी आहे. ही आता जबाबदारी त्याला नव्याने मिळालेली आहे. पण तो धृतराष्ट्राचा म्हटलं तर नोकरच आहे, कौरवांच्या बाजूचा आहे. पण योग्य ती सत्याची बाजू घेणं हे हा संजयाचा स्वभाव आहे. त्यामुळे संजयाच्या या भूमिकेतून आपल्या लक्षात येईल की त्याची व्यासाने निवेदक म्हणून जी काही नेमणूक केलेली आहे ती ह्यासाठी आहे की आता ही जी गोष्ट पुढे जाणार आहे ती संजय धृतराष्ट्राला काय सांगतो आहे. तर महायोगेश्वर म्हटलं संजयाने भगवंताला. अर्जुनाने त्याला योगेश्वर म्हटलं, संजयाने त्याला महायोगेश्वर म्हटलं. आपल्याला सहज लक्षात येईल की संजयाला भगवंताची चांगली ओळख आहे. अर्जुनाला आत्ता झाली आहे. आत्तापर्यंत अर्जुनाला भगवंत म्हणजे आपला सखा, मित्र, भाऊ किंवा सारथी असा होता. आता अर्जुनाला भगवंताचं खरं मोठेपण काय महत्त्व आहे, काय ऐश्वर्य आहे ते कळलं. पण संजयाला ते आधीच माहिती आहे. त्यामुळे संजय धृतराष्ट्राची आज्ञा म्हणून हे सगळं वर्णन
ऐकवणार आहे, बरोबर आहे. पण एकीकडे त्याच्या मनात आहे की भगवंताचं मोठेपण धृतराष्ट्राला कळावं. नुसतं निवेदन करण्यापेक्षा करणं एवढाच हेतू नाही, तर धृतराष्ट्राला भगवंताचं मोठेपण कळावं म्हणून पण आता हे तो पुढे जे सांगणार आहे त्या दृष्टीनं ते ऐकवणार आहे. धृतराष्ट्राला तो ऐकवणार आहे. खरं तर आता पाहायला गेलं तर पहिल्या 10 दिवसामध्ये युद्धभूमीवर जे काही घडलेलं आहे, अगदी सुरुवात जी झाली ती आपल्याला माहिती आहे की धृतराष्ट्रानेच प्रश्न विचारला की त्या युद्धभूमीवर माझे आणि पांडव काय करतात. म्हणजे माझे काय आणि पांडव काय याचा अर्थ आपल्याला कळला होता. आपण तेव्हाही बोललो होतो की पांडवांना तो काही आपले म्हणायला तयार नाही आहे. आणि असा हा पहिल्या 10 दिवसामध्ये युद्धभूमीवर जे काही चाललं आहे ते खरं म्हणजे संजयांनी राजाला सांगितलं होतं. त्याला काय नुसतंच ऐकायचं होतं. तिकडे युद्धभूमीवर काय चाललं आहे ते हस्तिनापूरला संजय धृतराष्ट्राला सांगत होता. केवळ हा अंध होता म्हणून संजय त्याला सांगत होता. आता या दिव्यदृष्टीचा उपयोग होणार आहे. पण इतके दिवस जे चाललं आहे ते तसं म्हणजे आपण एखाद्या टी व्हीवरती पाहावं त्याप्रमाणे संजय धृतराष्ट्राला हे सगळं सांगत होता. आणि ह्या सगळ्यामध्ये आपण युद्ध जिंकणार याची धृतराष्ट्राला नक्कीच खात्री होती. आणि स्वाभाविकच होतं, सैन्याचा, शस्त्रांचा, अगदी हत्ती घोडे सगळ्याचा विचार केला तर पांडवांपेक्षा कौरवांकडे एवढी कुमक जास्त होती की धृतराष्ट्राला खात्रीच होती की आपण जिंकणार आहोत. परंतु झालं असं की 10व्या दिवशी या युद्धभूमीवर एक महत्त्वाची घटना घडली की भीष्म पितामह शरपंजरी पडले. आणि एवढा महान योद्धा की जो इच्छामरणी आहे असा महान योद्धा जेव्हा अर्जुनाच्या बाणाने युद्ध झालं आहे त्यावेळेला मात्र धृतराष्ट्राला थोडी काळजी वाटली. आणि म्हणून संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे की भगवंत अर्जुनाला म्हणाला आहे दिव्यम ददामी ते चक्षु पश्यमे योगमेश्वरम. अर्जुना पहा, मी तुला असे दिव्य दृष्टी देतो, चक्षु देतो आणि त्याने तू माझं हे ऐश्वर योग सगळा बघ. असं हे संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे की बघ असं असं म्हणाला. आता आपल्याला जरी दिव्यदृष्टी नसेल, म्हणजे मी अशी म्हटलं आपल्याला नाही आहे, पण आपल्याला आता कळली आहे. जसं या सध्या आपण पाहतो की हे सगळं समजा वातावरणाचा विचार केला तर गाण्याच्या लहरी या वातावरणात असतात, पण आपल्याला तर ऐकायला येत नाही. पण रेडिओच्या माध्यमातून जर आल्या तर त्या आपल्याला त्या गाण्याच्या रूपात ऐकायला येतात. त्या रेडिओजवळ त्या सगळ्या लहरी खेचून घेण्याची क्षमता आहे. तसं ती जशी क्षमता तशी ही आहे. म्हणजे ट्रान्झिस्टरमध्ये ती जी क्षमता आहे तसं हे आहे की दिव्य दृष्टी म्हणजे काय तर त्या दृष्टीनं बरोबर तिथे काय चाललं आहे ते दिसणं. सामान्य नजरेने दिसत नाही, पण अशी दृष्टी भगवंतांनी अर्जुनाला दिली की आता त्याला ते दिसणार आहे. लहानपणच्या जत्रांमधली आठवण होते. आपल्या लहानपणी आपल्या गावांमध्ये जत्रा असे आणि त्या जत्रांच्या कागदी असे मुखवटे मिळायचे. असे प्राण्यांचे, विदूषकाचे असे चित्र असायचे आणि त्याला मागे रबर बँड लावून ते तोंडाला लावायचं. एक भीती दाखवणं, गमतीसाठी म्हणून, करमणूक म्हणून अशी ती चित्र म्हणजे याची मिळायची. तर ते जसं मुलांना गंमत वाटावी म्हणून ती मुखवटे लावलेले असायचे. तसं जणू काही झालं की त्या आता परमेश्वराला बघ असं सांगतात का काय. तर आपण असा विचार करूया की जी अज्ञात गोष्ट आहे, माहिती नाही आपल्याला, त्या अज्ञात गोष्टींकडून आपल्याला माहिती असणाऱ्या गोष्टींकडे जायचं आहे. दिव्यदृष्टी मिळायला म्हणजे काय, जे दिसतं आहे ते तसं नाही आणि जे दिसत नाही आहे ते काय आहे असं सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून म्हटलं की अज्ञानाकडून ज्ञाताकडे. अगदी एक बारीकशी सुरुवात लक्षात घ्या की आपल्या लहानपणी एक आपला संस्कार व्हायचा. आपणही आपल्या नातवंडांवर तो संस्कार करतो. एक साधा लहान विषय आपण शिकवतो की मातृदेवो भव. म्हणजे आईमध्ये देव बघायला आपल्याला लहानपणी शिकवलं गेलं. आपण मुलांना शिकवतो की देव म्हणजे काय, आई देव आहे. आई लाड करते, आई खाऊ घालते, आई काळजी घेते, आई सगळं आपल्यासाठी करते. ती जी आई आहे ती आपला देव आहे, ती आपल्या कल्याणाचं पाहते. त्यामुळे ती देवाची कल्पना लहानपणापासून आपल्याला कशी आली तर आपण मातृदेवो भव असं म्हटलं. पितृदेवो भव म्हटलं. थोडे बाबा रागवले तरी देखील बाबा म्हणजे देवच आहे. देव म्हणजे काय तर बाबा म्हणजे देव. कारण बाबा आपल्या हिताचं पाहतात, बाबा आपली काळजी घेतात, बाबा आपले लाड करतात असं आपण
मुलांना आपल्याला शिकवलं गेलं, आपण आपल्या पुढल्यांना शिकवतो आहोत. आणखीन आपली संस्कृती इतकी मोठी आहे की आचार्य देवोभव. आपण जे जे काही शिकतोय, जे जे काही आपल्याला शिकवलं जात आहे, ते ज्यांच्याकडून शिकवलं जात आहे त्या गुरूंना आपण वंदन करायचं. ते गुरु म्हणजे पण आपले देव आहे. त्या मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, इतकंच काय, अतिथी देवो भव. आपल्याकडे येणारा जो अतिथी आहे तो अतिथीचा देवाच्या रूपात आपल्याकडे तो येतो. अशा पद्धतीने आपल्यावरती संस्कार झाले. आता हे जे काही देव ही अज्ञात कल्पना जरी असली तरी ती ज्ञात केली गेली या छोट्या 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 गोष्टींमुळे. तसं हे ज्ञाताकडून अज्ञाताकडे जे कळलं आहे आपल्याला की आई म्हणजे देव, बाबा म्हणजे देव, काय भगवान हे अतिथी म्हणजे देव, आपले गुरुजी म्हणजे आपले देव, ही जी संकल्पना आपल्याला कळली ह्याच्यातून आपल्याला जे माहिती नाही आहे तिथपर्यंत जायचं आहे. देव ही संकल्पना काय आहे ही कळायला या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होतो. संजयाने पण ह्याच्यामध्ये भगवंताला महायोगेश्वर हरी असं म्हटलं. त्यामागे संजयाचा हेतू हाच आहे की धृतराष्ट्राला तो सांगतो आहे की हे बघ, हा महायोगेश्वर आहे आणि हा पांडवांच्या बाजूला आहे. एक तर त्याचं ऐश्वर्य लक्षात घे की तो काय करू शकणार नाही, तो सगळा देवांचा देव आहे, त्यामुळे तो पांडवांच्या बाजूला आहे. थोडक्यात असं आहे की एका त्या महायोगेश्वर म्हणण्यामध्ये जणू काही त्या अतिशय साध्या भोळ्या सत्याने वागणाऱ्या संजयाला असं म्हणायचं आहे की अरे तुझ्या हातात आहे हे युद्ध थांबवणं, असं जणू की त्याला म्हणायचं आहे. तुला शक्य आहे, तूच फक्त हे करू शकतोस. पण हा धृतराष्ट्र आतून बाहेरून आंधळा आहे आणि त्यामुळे पुत्रप्रेमानं त्याचं जे काही अंधत्व त्याला आलेलं आहे आणि तो खुर्चीच्या त्या सत्तेच्या खुर्चीला असा काही चिकटलेला आहे की त्याला ह्या महायोगेश्वर हरी हे जे काही संबोधन संजयाने वापरलं आहे याचा बहुधा काही अर्थ कळला नाही. मग आता ह्याच्यातून तो सांगतो आहे की संजय की अरे भगवंताचं अर्जुनावर अतिशय प्रेम आहे, त्याचे तो सगळे लाड पुरवतो आहे. मागितलं मात्र लगेच त्यांनी द्यायला सुरुवात केली. हे सगळं संजयासमोरच घडलं आहे. दिव्यदृष्टी त्याला हे कळायला हवं, दिव्यदृष्टी पण दिली आहे. एका अर्थाने अनुग्रह म्हणजे अर्जुनावर खूप मोठा अनुग्रहच भगवंताने केलेला आहे. आता अर्जुनाची जी ज्ञानदृष्टी आहे, आधीच अर्जुन बुद्धिमान आणि त्याला आणखीनही मिळालेली दिव्यदृष्टी, त्यामुळे अर्जुनाच्या ह्या ज्ञानदृष्टीचं सामर्थ्य अफाट वाढलेलं आहे. असं संजय खरं म्हणजे ह्या महायोगेश्वर हरी या शब्दातून धृतराष्ट्रात सांगतो आहे. पुढे म्हणतो आहे अनेक वक्त्रनयनम अनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेको यथायथायुधम. पुढल्या 10व्या श्लोकामध्ये तो सांगतो आहे अनेक वक्त्रनयनम, अनेक तोंड, अनेक डोळे, अनेकाद्भुत दर्शन, अनेक अद्भुत दर्शनं, अनेक दिव्याभरणम, अनेक दिव्य असे आभूषण अलंकार, दिव्यानेको यथायुधम, पुष्कळ दिव्य शस्त्र अस्त्र अशी जरी धरलेली आहे असा भगवंत महायोगेश्वरी कसा, तर त्याचं वर्णन त्यांनी केलं की असं सगळं दिसतं आहे. त्यामुळे संजय 10व्या श्लोकामध्ये असं भगवंताचं वर्णन करून सांगतो आहे. एकीकडे असं वाटलं की अरे दिव्य म्हणजे खरंच अशी प्रसन्न मुख, अनेक तोंड दिसत आहेत, अनेक प्रकारचे डोळे दिसत असते, अद्भुत जे कल्पनेच्या पलीकडलं आहे असं सगळं दिसतं आहे. काही आता अनेक मुख म्हटलं आहेत, मग आपण कल्पना करू शकतो की अनेक मुख म्हणजे काय. एक क्षणभर आपण असं बाल्कनीत उभं राहावं आणि रस्त्यावरनं जाणाऱ्या लोकांचे चेहरे अभ्यासावेत. काही दुःखी, काही कष्टी, काही थकलेले, काही आनंदी, काही हसरे, किती किती प्रकार दिसतात. हे सगळे अर्जुनाला एकाच वेळेला दिसत आहेत बरं का. म्हणजे आपण रोज विश्वरूप बघू शकतो बाल्कनीतून खाली, की आपल्याला जर आपण अभ्यास केला तशी मुखं बरं ती सगळी जी मुखं आपल्याला वेगवेगळी दिसतात. कोणी थकलेला भागलेला, कोणी कष्टी, कोणी दुःखी, कोणी आनंदी, कोणी कसा सगळे दिसतात. पण हे सगळं भगवंताच्या एकाच रूपामध्ये आपल्याला वेगवेगळी रूपं दिसतील. हा माणूस, तो माणूस, तो माणूस, तो माणूस असं आपण त्याचं वेगवेगळे पण सांगू. आणि अर्जुन म्हणतोय हे मला एका भगवंताच्या रूपामध्येच हे सगळं दिसलं. काही चेहरे प्रसन्न, काही चेहरे हसरे, काही चेहरे गंभीर, काही एकदम स्मितवलन, अशा निरनिराळ्या पद्धतीची रूपं आपल्याला दिसली. बरं मुखांचं चेहऱ्यांचं अनेक प्रकार तर आहेतच, नुसते माणसांचं घेतो, पशुपक्ष्यांचे किंवा त्यांचे निराळे आविर्भाव
अगदी मोठमोठे सिंहाची तोंड, हत्तीची तोंड, काय नाही. मुख म्हणजे काही फक्त माणसाचं असं नाही, पशु पक्षी माणसं सगळ्याची मुख. सिंहाची तोंड दिसत आहेत, हत्तीची तोंड दिसत आहेत. नुसत्या हे ना असं सगळा अभ्यास करताना वाटतं. त्या गुगलवर गेलं ना आणि समजा आपल्याला ड्रॉइंग काढताना राजहंसाचं चित्र काढायचं आहे, ती चोच काढायची, तर कशी असावी, तर 100 चोची समोर येतात. आता त्यातली कुठली घ्यावी, तसं सगळं ते आजूबाजूचं झालं. हे असं एकाच भगवंतामध्ये अशी अनेक मुखं त्याला दिसली. आता ह्या सगळ्यामध्ये अर्जुन खरंच काय झालं असं माहिती, पण तो ज्ञानी असल्यामुळे तो, आणि बरं त्याला उत्कंठा होती, हे काय बघायचं होतं, त्यामुळे तो मोठा पाहत होता. आणि अंतःकरणामध्ये हे नुसतं डोळ्यांनी दिसत होतं. अंतःकरणामध्ये ज्या भावना आहेत त्या त्याच्या डोळ्यात दिसतात. म्हणजे चेहऱ्यावरचे भाव, त्या डोळ्यातले भाव. एखादा प्रेमळ माणूस असेल तर त्या प्रेमळ माणसाच्या डोळ्यातला भाव वेगळा असतो, वात्सल्य असतं त्याच्या डोळ्यात. एखादा माणूस रागावलेला असेल तर त्या माणसाचे डोळे वेगळे दिसतात. म्हणजे आपण वेगळे वेगळे चेहरे, वेगवेगळे डोळे असे सगळे एकाच ठिकाणी जेव्हा पाहिले असतील अर्जुनाने, तेव्हा त्याला काय झालं असेल याची कल्पना करू शकतो. एकाच वेळेला कसं एखाद्या माणसाचं, म्हणजे रागावलेल्या माणसाचे डोळे लाल आपण कल्पना करू शकतो की एखादा समोर माणूस आला आणि तो त्याचे डोळे असे मोठे आणि लाल येतं म्हणून की हा रागावला आहे. पण त्याचबरोबर एखादा माणूस प्रेमाने गोड शब्द दोन बोलला तर त्याच्या डोळ्यामधलं वात्सल्य पण आपल्याला दिसेल. असं वेगवेगळं आपण समजून घेऊ शकू. पण एकाच ठिकाणी असं सगळ्या गोष्टी दिसल्यानंतर, विशेष म्हणजे या भगवंताच्या विश्वरूप दर्शनाच्या एकाच त्या काल जसं आपण मागच्या वेळेस जसं म्हटलं की 6 फुटी या भगवंताच्या आकृतीतच सगळं आपल्याला बघायचं आहे. जसं आपण म्हटलं की 21 इंची टी व्हीमध्येच आपल्याला सगळं बघायचं आहे, तसं या भगवंताच्या मूर्तीमध्ये आपल्याला सगळं विश्व बघायचं आहे. असं ते दिसलं. काही म्हणजे त्याच्यामध्ये काही कमी नाहीच, काही वर्जन नाहीच. सगळं चांगलं, वाईट, पवित्र अपवित्र, मंगल अमंगल, सगळं सगळं त्याच्यातच आहे. आता तसं पाहायला गेलं तर दृष्टी बदलली की सगळं बदलतं. आपल्याला चांगलं वाईट कळत आहे, पण आता सगळंच विश्व, सगळीकडे भगवंत. मी मगाशी जसं सुरुवात करताना म्हटलं की तिथे नंबर लावून जेवायला जाणारा, खिसे गरम असणारा पण भगवंतच, आणि दारात भीक मागणारा तो पण भगवंतच. अशा दोन्ही गोष्टी भगवंत, म्हणजे वाईट पण भगवंत आणि चांगलं पण भगवंत, असं समजून घ्यायचं आहे आपल्याला. हे मोठं कठीण आहे. जसं असतं ना की चांगला पदार्थ आणि वाईट पदार्थ आपल्याला कळतो. व्यवहारामध्ये आपण ज्याला विष्ठा म्हटलं तर ते विष्ठा म्हणजे वाईटच आहे. पण त्या विष्ठेकडे आपण जेव्हा आता चांगल्या नजरेने पाहणार, पण सगळीकडे भगवंत पाहायचा ना, मग त्याच्याकडे चांगल्या नजरेने की मग आपल्याला त्याची उपयोगिता की ते एक प्रकार खत म्हणून वापरता येईल. अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये विश्वरूप बघायचं आहे. प्रत्येक ठिकाणी भगवंताला पाहताना आपली जी दृष्टी आहे ती दृष्टी अशी बदलावी लागणार आहे. आत्ता आपल्याला दिसत आहे ते जे दिसत आहे तसं आपण अर्थ लावतो आहे. आणि आता आपल्याला सगळीकडे भगवंताला बघायचं आहे, तर सगळीकडे आपल्याला चांगलंच दिसलं पाहिजे. बाभळीचा काटा हा केव्हाही झाला तरी वाईटच नाही का, कारण तो असा की रक्तबुंबाळ करेल टोचला तर, त्यामुळे त्याला चांगलं कसं म्हणता येईल. पण त्यालाही आता आपल्याला चांगलं म्हणायचं आहे, तर पायात टोचला तो नक्कीच वाईट आहे. पण मग शेताच्या कुंपणाला तोच लागतो ना हो, तेव्हा तो एकदम चांगला होऊन जातो. म्हणजे वस्तूच्या उपयोगितेवर त्याचं चांगलेपण किंवा वाईटपण अवलंबून असतं असं दिसेल आपल्याला. तसं आहे की काय जे काही समोर दिसत आहे त्या सगळ्यात आपल्याला भगवंत बघायचं. त्यामुळे आपल्याला दृष्टीच बदलायला हवी आहे. अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम. सगळ्यांना सुभाषित माहिती आहे की प्रत्येक अक्षर जे आहे त्या प्रत्येक अक्षरामध्ये काहीतरी विशेष शक्ती आहे, जणू काही मंत्राची शक्ती आहे. प्रत्येक वनस्पतीचं जे मूळ आहे त्या प्रत्येक मुळामध्ये काहीतरी औषधी गुण आहेतच आहेत. आणि म्हणून अयोग्य हा पुरुष हा नास्ती, माणूस अयोग्य नाहीच आहे. काही ना काहीतरी त्याच्यामध्ये गुण आहेतच. योजकच त्याचा दुर्लभ. ते गुण कळणं आणि त्या गुणांचा उपयोग करून घेणं हे दुर्लभ आहे, आणि ते आपल्याला गीता शिकवते आहे. समोर असणारी अक्षरं आणि मी सांगत असणारा अर्थ याच्यामध्ये ना बिटवीन द लाईन्स खूप राहतात असं मला सांगता पण लक्षात येतं की जे वाटतं आहे ते सगळं शब्दबद्ध करता येत नाही आहे. पण लक्षात असं येतं की अरे हे काहीतरी अजब आहे.
आणि हे भगवंत आपल्याला सांगतो की प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये जे असणारं चांगलेपण आहे ते आपल्याला शोधून काढायला भगवंत शिकवत आहे. की त्याला टाकू नका, ते वाईट नाही आहे, त्याच्यामध्ये काय चांगलं आहे ते शोधा, त्या चांगल्याचा उपयोग करून घ्या. आपण किती गोष्टींवरती फुल्या मारतो, व्यक्तींवरती, वस्तूंवरती, प्रसंगांवरती, त्या सगळ्यातून चांगलं शोधा असं आपल्याला भगवंत शिकवणार आहे. आणि ते आपल्याला या विश्वरूपातून शिकायचं आहे. अगदी निरुपयोगी असं जगामध्ये काहीच नाही आहे, आपल्याला योजनेने ते करायला. तसं या विश्वरूपात आहे. काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी आहेत, काही अत्यंत भीषण भेसूर आहेत, काही अत्यंत मनाला आनंद देणाऱ्या अशा आहेत, किंवा एका अर्थाने विश्वरूपाला शोभा आणणारी अशा पण गोष्टी आहेत. जेव्हा असं आपण म्हणतो की असं व्यापकपणाने सगळीकडे बघतो आहे, तर आता लगेच पहिल्याच ह्याच्यामध्ये बघत असताना आता सगळं संजय सांगतो आहे ना, त्यामुळे संजयाच्या दृष्टीनं जे काही दिसतं आहे तिथे त्याला जे वाटतं आहे ते त्याचं वर्णन करतो आहे. तेव्हा मग लक्षात असं येतं की जेव्हा असा व्यापक विचार आपण करतो तेव्हा ज्या काही विसंगत असणाऱ्या गोष्टी आहेत ना त्याच्यात पण मग आपल्याला चांगलं दिसायला लागतं. मग आपण त्या दृष्टीने त्याचा विचार करतो. म्हणजे एकीकडे आपल्याला दारिद्र्य दिसतं तर एकीकडे वैभव पण दिसतं. दरिद्री असणं आणि दरिद्री राहणं यात फरक आहे. दरिद्री असणं ठीक आहे. सुदामा खरोखरच दरिद्री होता, तो काही दाखवत नव्हता, त्यामुळे हे सगळं एका ठिकाणी दिसतं आहे. त्यामुळे सुदाम्यात पण तो भगवंत आपल्याला दिसला. त्याला काय आपल्या दारिद्र्याचा शो करायला जायचं नव्हतं. तो दरिद्री ब्राह्मणच होता, त्याला त्याच्याजवळ काही नव्हतं, कारण काही मागून का घ्यायचं नव्हतं त्याला. आणि त्यामुळे हे सगळं असं एका ठिकाणी दिसणं. अर्जुन भगवंताच्या दिव्य रूपाला पाहतो आहे. अशी अनेक मुखं, अनेक रूपं, अनेक डोळे, अनेक वस्तू, अद्भुत अद्भुत असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याच्यासमोर आहे. म्हणजे कल्पना करू शकतो की आत्ता शेजारी गोपाळ म्हणजे कृष्ण उभा होता, भगवंत उभा होता, आणि त्या भगवंताच्या जागी अनेक डोळे, अनेक रूपं, अनेक अशा अद्भुत गोष्टी असं त्याला दिसल्यावर त्याचं काय झालं असेल. पुरुष सूक्तामध्ये विराट पुरुषाचं वर्णन आहे. आपण पुरुष म्हणजे सहस्त्र शीर्षा, पुरुष सहस्राक्ष, सहस्रपाद, म्हणजे 1000 तोंड असलेलं, 1000 डोळे असलेले, 1000 पाय असलेलं असं हे याचं पुरुषाचं वर्णन आहे. की हा जो पुरुष आहे तो कसा आहे, तर त्याची सहस्रशीर्ष. आपण अगदीच शब्दशः त्याचे अर्थ विचार घ्यायचा म्हटलं तर सहस्रशीर्षा, सहस्राक्ष, सहस्रपाद म्हणजे काय, तर सहस्त्र शीर्ष असतील म्हणजे 1000 जर डोकी असतील तर 1000 डोकी म्हणजे 2000 डोळे असायला हवेत, किंवा पाय असते 2000 पाय असायला हवेत. तर सगळीकडे म्हटलं सहस्राक्ष, सहस्रपाद, सगळं सहस्त्रच म्हटलेलं आहे. गीतेत काय किंवा पुरुष सूक्तात काय हजारो सहस्त्र शब्द वापरला आहे, म्हणजे काही तो संख्यात्मक विशेषण म्हणून घ्यायची आवश्यकता नाही आहे. हजारो म्हणजे खूप अशा अर्थाने. नाहीतर काढणारे म्हणते की हे ठीक आहे हो, सहस्राक्ष सहस्राक्ष कसे, सहस्रपाद कसे, पण 2 असायला हवेत. तर असा त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ हजारो म्हणजे खूप संख्या. व्यवहारात सुद्धा आपण असं शब्द वापरतो. अमुक माणूस 2 पैसे बाळगून आहे. 2 पैसे बाळगून म्हणजे काय, शब्दशः 2 पैसे नाही काही, त्याच्याजवळ काही पुंजी आहे, असं आठवलेली गोष्ट आहे त्याच्याजवळ, काळजी करण्यासारखं कारण नाही, असा त्याचा अर्थ. त्या खूप, अनेक अशा अर्थाने तो शब्द घ्यायचा. खरं तर त्याच्यातून आणखीन अर्थ सूक्ष्म काढायचं आहे आपल्याला. जेवढी ह्या जगात तोंड आहे, सूक्ष्म अर्थ काढायचं ना, जेवढी ह्या जगात तोंड आहेत, पशु पक्षी माणसं प्राणी सगळ्यांची, ती सगळी तोंड म्हणजे भगवंताची आहेत. हा त्याच्यातला अर्थ काय. जेवढे म्हणून डोळे आहेत ते सगळे डोळे त्या भगवंताचे आहेत. मग अगदी प्रेमाने वात्सल्याने बघणारे डोळे पण भगवंताचेच आहेत. रागावलेले असतील तर ते डोळे पण भगवंताचेच आहेत. आता हे जर आपण समजून घेतलं तर मग आपल्याला वागण्यामधला फरक लक्षात येईल. सर्वच तोंडे भगवंताची ना, हा जर एकदा ठाम निश्चय मनामध्ये असला की सगळं जे काही ते भगवंताचं आहे. सगळ्या माणसांचे चेहरे म्हणजे भगवंताचे चेहरे, आणि आपल्याला कोणी रागवायला नको आहे. मग कुणाला राग येईल असं वर्तन आपल्यातून होता कामा नये.
तरच आपल्याला सगळ्यांचे चेहरे हसरे आनंदी असे आपल्याला बघायला मिळते. रागावलेला चेहरा आपल्याला बघायला आवडत नाही आणि तो नको आहे. मग तो नको असेल तर आपल्याला चुकीचं वर्तन करताच कामा नये, असा त्याचा खरा म्हणजे साधा सोपा वाटेल असा अर्थ. सगळी जर तोंड भगवंताची आणि असंच आपल्याला पक्की खात्री आहे की सगळं, आणि ती आपल्याला जर चांगली हसरीच पाहिजेत, प्रेम करणारीच पाहिजे, तर स्वाभाविकच आपलं आचरण तसं असलं पाहिजे असा त्याचा अर्थ. आता जे असं आहे की एखादी गोष्ट मला आवडत नाही तर ती इतरांना पण आवडत नसावी किंवा इतरांनी आवडत नसेल असं मानायला काय हरकत आहे. म्हणजे आपण काय करू की दुसऱ्याला आवडेल तीच वस्तू देऊ, अशी स्वाभाविक आहे. साध्या साध्या गोष्टीचा आपण विचार केला की सगळं भगवंताचंच, तर आपल्याला जे नको आहे ते नाही आपण दुसऱ्याला देणार. आपल्याला पण जे हवं आहे आणि दुसऱ्याला पण जे हवं आहे तेच आपण दुसऱ्याला देऊ. म्हणजे आपल्या पोळीवर तूप लागतं तसं इतरांनाही कोरडी पोळी नाही द्यायची, तूप द्यायचं पोळीवर, हे होईलच. कारण आपलं तोंड पण भगवंताचं आहे आणि ती कोरडी भाकरी घेऊन जाणाऱ्या कुत्र्याचं तोंड पण भगवंताचं आहे. हे तुम्हा सामान्यांना कळलं नाही, पण नामदेवाला कळलं. नामदेव की कुत्र्याच्या पाठीवर गेला असं मानण्याचं कारण नाही. त्या कुत्र्यामध्ये पण नामदेवाला भगवंतच दिसत होता आणि त्या भगवंताच्या मागे नामदेव गेला, त्या पांडुरंगाच्या मागे नामदेव गेला, असाच त्याचा अर्थ आहे. संत असा भूमिकेतून विचार करतात. आपल्याला असं वाटलं की कुत्र्याच्या मागे नामदेव धावला, कुत्र्याच्या मागे नाही, कुत्र्यामध्ये पण त्याला भगवंतच दिसत होता. विश्वरूप दर्शनामध्ये जिकडे तिकडे जर भगवंतच आहे तर माझ्या मुखामध्ये जाणारी कोरडी भाकरी नाही जात, तसं तेही भगवंताचंच मुख आहे, हेही भगवंताचंच मुख आहे. एकदा साईबाबांच्या पोथीमधला प्रसंग आहे. साईबाबांनी त्यांच्याकडे लक्ष्मीबाई म्हणून यायच्या, त्या लक्ष्मीबाई त्यांच्याकडे आल्या आणि साईबाबा त्यांना म्हणाले, मला फार भूक लागली आहे गं, मी अगदी जीव माझा कळवळला आहे, मला खूप भूक लागली आहे. आणि मग लक्ष्मीबाई बिचाऱ्या लगेच उठल्या आणि त्यांनी ताबडतोब ताज्या 2 भाकऱ्या, काय भाजी जे काही करायचं होतं ते केलं, भाकऱ्यांना तूप लावलं आणि लगबगीनं त्या घेऊन आल्या आणि साईबाबांना त्या दिल्या. साईबाबांनी शांतपणे रस्त्यावरच्या कुत्र्याला त्या भरवल्या. आता त्या लक्ष्मीबाईंना फार वाईट वाटलं ना की या ज्यांचा जीव कळवळला आहे असं ते वर्णन करत होते. बरं, तो कुत्रासुद्धा अगदी आनंदाने त्या भाकऱ्या खात होता, चांगल्या ताज्या तव्यावर तूप बीप लावलेल्या. आणि मग लक्ष्मीबाई जरा थोड्या नाराजीनंच त्यांना म्हणाल्या की बाबा हे काय, तुम्हाला भूक लागली होती, तुमचा जीव कळवळला असं तुम्ही मला म्हणालात ना, म्हणून मी तुमच्यासाठी या भाकऱ्या करून आणल्या आणि तुम्ही त्या सगळ्या कुत्र्याला घालता आहात, असं त्या लक्ष्मीबाई मोठ्या नाराजीनंच त्या म्हणाल्या. तेव्हा बाबा हसले आणि म्हणाले, अगं सगळ्यांमध्ये तोच आहे ना, याही मुखाने तोच खाणार आहे, त्याही मुखाने तोच खाणार आहे ना. माणसाची काय आणि प्राण्याची काय, भूक सगळ्यांची सारखीच असते, हे सगळं संतांनाच फक्त कळू शकतं. त्यावेळी साईबाबा फक्त असं म्हणू शकले, गरिबाचं काय, श्रीमंताचं काय, कुत्र्याचं काय, माणसाचं काय, भूक ही सगळ्यांची तीच आहे. नाथांनी सुद्धा एवढ्या लांबून काशीहून आले आणि रामेश्वराला चालले ते, सगळी गंगा खांद्यावरून वाहून आणलेली होती आणि रामेश्वराला नेऊन त्याला अभिषेक करायचा यासाठी हे सगळे कष्ट घेणं चाललेलं होतं. पण घडलं काय, तर त्या वाळवंटामध्ये म्हणे गाढवाला तहानेनं व्याकुळ झालेलं गाढव दिसलं आणि नाथांनी त्याची तहान भागवली आणि रामेश्वराच्या पायावरती अभिषेक करायच्या ऐवजी त्या गाढवालाच पाणी पाजलं. आता हे झालं तुमचं आमचं, गाढवाचा किंवा रामेश्वर किंवा नाथ असं वेगळं. नाथांचं तसं काही नव्हतंच. नाथांच्या अंतःकरणामध्ये असं आहे की ते गाढव म्हणजे ते गाढवाचं मुख म्हणजे पण ईश्वरच, रामेश्वर म्हणजे ईश्वरच, सगळं काय ते ईश्वरच. मग त्या रामेश्वराला अभिषेक म्हणजे तो अभिषेक इथे झालाच, असंच मुळे नाथांना वाटलं. तर संतांची दृष्टी ही वेगळी असते, संत वेगळ्या भूमिकेने विचार करत असतात. ती भूमिका समजून घेण्याचा आपला बारीक बारीक प्रयत्न आपण करत राहणं एवढंच आपल्या हातात असतं. ही आहे भक्ती आहे, ही करुणा आहे. थोडक्यात काय, सगळी तोंड भगवंताची, सगळ्या जिभा भगवंताच्या, सगळे डोळे भगवंताचे, आपण जे काही बोलतो ते भगवंतालाच पोचतो. हे एकदा जाणलं की माणूस जरा
आचरणामध्ये फरक कळेल. जपून बोलेल, जपून वागेल, जपून आचरण, सगळं काय जे योग्य करेल. कारण सगळे डोळे भगवंताचे. आपली दृष्टी आणि भगवंताची दृष्टी एकच. भगवंत आपल्याकडे ज्या दृष्टीनं पाहतोय तसंच आपण सगळ्यांच्याकडे पाहिलं पाहिजे आणि सगळ्यांनी आपल्याकडे पण पाहिलं पाहिजे. अशी सगळ्यांची दृष्टी एकच. सगळा आपला परका असा भेदच नाही. त्या भगवंताला आहे का? भगवंताच्या दारात येणारा प्रत्येक जण आहे तो त्याचा आहे. तो सगळ्यांकडे अत्यंत वात्सल्यानं प्रेमानं पाहतो आहे. तसं आपलं आहे. आता एकदा काय असं दर्शन झालं की मग आपलं पण वर्तन तसं. एकदा काही आपल्याला कळलं की आपलं पण वर्तन तसं की सगळे कोणावर रागवायचा प्रश्नच नाही. सगळ्यांवरती प्रेमच करायचं. हे जे आहे हेच दिव्य दर्शन आहे. आणि ह्या दिव्य दर्शनाला लागणारी ही जी वृत्ती आहे तीच मुळी खरं म्हणजे भगवंत देतो आहे अर्जुनाला, ती दिव्य दृष्टी आहे. आता भगवंताची वस्त्र, भगवंताचे अलंकार, शास्त्र सारं काही दिव्य आहे असं पुढे आपल्याला पाहायचं आहे. दिव्य याचा अर्थ काय? दिव्य याचा अर्थ जड नाही, चैतन्यमय. भागवतामध्ये उल्लेख आहे बरं, काय गंमतशीर आहे की भगवंताची जी सगुण मूर्ती आहे त्या सगुण मूर्तीमध्ये भगवंताच्या आयुध आहे. शंख, चक्र, गदा, पद्म असं सगळं त्याच्या हातामध्ये आहे. तर ते सगळं त्यांनी धारण केलं आहे. तर त्यांना पण चैतन्य प्राप्त झालं आहे आणि अशी चैतन्यमय होऊन ती त्याची सेवा करता आहे, अशी भागवतामध्ये कथा आहे. म्हणजे भगवंताचं विराट स्वरूपाचा विचार केला. आत्ता आपल्याला कसं दिसतं की भगवंताच्या हातामध्ये ही सगळी आयुध आहे. तर ही आयुध समजा यांना चैतन्य प्राप्त झालं तर काय काय होईल असा विचार केला. तर आपल्या विराट स्वरूपाचं आहे, भगवंताच्या विराट स्वरूपाचं वर्णन खरं म्हणजे ना आपल्याला शब्दांमध्ये नाही करता येत. तोकडी पडते आपली भाषा, तोकडी, आपले शब्द आपल्या कल्पनासुद्धा तोकड्या पडतात की काय आपण अशा काय कल्पना करणारी कसं काय सांगणार. तर अशा पण प्रयत्न करायचा, तोडक्या मोडक्या का होईना आपल्या शब्दांमध्ये जी काही त्या अर्जुनाला दिव्य दृष्टीने जे काही दिसलं असेल ते काय असेल असं आपण पाहायचं. म्हणून हे जे काही अद्भुत आहे, दिव्य आहे, पूर्वी कधीच पाहिलेलं नाही असं फक्त म्हणायचं, असं वर्णनासाठी हे शब्द वापरायचे. माऊलींनी या विश्वरूपाचं वर्णन केलं आहे. माऊली म्हणतात अतिशय गूढ आहे. म्हणजे आपण तो आता म्हटलंच की आपण अद्भुत आहे, साध्या आपल्या भावनांच्या कल्पनांच्या पलीकडलं आहे, आपले शब्द तोकडे आहेत. माऊली पण म्हणतात की अतिशय गूढ आहे, कल्पनाशक्तीला, माऊलींच्या कल्पनाशक्तीला न पेलणार आहे असं पण ते म्हणतात. निरनिराळे प्रश्न उत्पन्न करणार आहे. समजा आपण काही त्याचं वर्णन करायचं म्हटलं तर निरनिराळे प्रश्न निर्माण होतील. एकूण थोडा अतिशयोक्तीच्या अलंकाराचं उदाहरण आहे असं साधारणपणानं सगळीकडे स्वाभाविक जे वर्णन ऐकतो, वाचतो तेव्हा वाटतं हे सगळं अतिशयोक्तीचं वर्णन आहे. माऊलींनी आपल्या कल्पनाविलासाने हे सगळं लिहिलं आहे. पण त्या म्हणतात की मी वर्णन केलं त्यापेक्षा कितीतरी अधिक पट अर्जुनाला दिसलं. म्हणजे मी जे वर्णन केलं तेच अतिशयोक्तीपूर्ण आहे, वाटेल असं आहे. अतिशयोक्तीपूर्ण नाही आहे, पण मी जे वर्णन करेल ते सामान्य नजरेला, बुद्धीला अतिशयोक्तीचं वाटेल. पण ते सगळं त्याच्याहीपेक्षा कितीतरी पट जास्त अर्जुनाला पाहायला मिळालेलं आहे असं माऊली वर्णन करतात. तुकाराम महाराज म्हणतात की वर्णन करता येत नाही. तुका केवढा आकाशावला, काहीच्या बाई, तुकारामाचे शब्द आहेत काहीच्या बाई. काही सांगताच येत नाही, काही वर्णनच करता येते. म्हणजे शब्दांच्या मर्यादेच्या पलीकडलं सगळं काहीच्या बाई आहे. आपण काय आपलं काय वर्णन आपल्या सामान्य मंडळीला वर्णनच काय, ज्यांनी यांनी सगळ्यांची जी वर्णनं केली आहेत ती समजून घेण्याची तरी क्षमता आपल्याला मिळावी एवढीच आपली इच्छा. आता पुढे आपण पाहणार की भगवंताचे अलंकार किंवा भगवंताचे हात, त्याची सगळी शस्त्र, हे सगळं म्हणजे त्याचं शरीर जे काय चराचर हे झालेलं आहे. माऊलींचं वर्णन चांगलं आहे. आपण अंग, आपण अलंकार. माऊली छान वर्णन करतात. आपण अंग, आपण अलंकार, आपण हात, आपण हथियार. सगळं देवच, हां विश्वरूप आहे ना, त्यामुळे सगळीकडे आपण भगवंतच दिसतोय. कुठे कुठे दिसतोय? शरीराच्या ठिकाणी भगवंतच. आपण अंग, आपण अलंकार, आपण हात, आपण हथियार, आपण जीभ, आपण शरीर, देखे चराचर कोंदले देव.
असं सगळीकडे तो देवच दिसतोय अर्जुनाला, असं माऊलींनी एका ओवीमध्ये वर्णन केलं आहे. आणि माऊली स्वतःच सांगतात की हे इतकं अतिशयोक्तीपूर्ण वर्णन आहे आणि मी हे जे वर्णन करतो आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पण जास्त अर्जुनाला दिसतं आहे. आता सगळीकडे म्हणजे तुकारामांनी, माऊलींनी, मगाशी म्हटलं तसं पुरुष सूक्तामध्ये, तसं श्रुतीमध्ये वर्णन केलं आहे, पुरुष एवेदम सर्व किंवा आत्मैव इदम सर्वम. सगळीकडे वर्णन तसंच, ब्रह्मैव इदम सर्वम किंवा ब्रह्मैव इदम विश्वम. ही सगळी वाक्य आपल्याला काय सांगतात की हाच नेमका अर्जुनाचा अनुभव आहे. हेच सगळं अर्जुनाला असं विश्वरूपामध्ये दिसतं की सगळं विश्व म्हणजे काय तर भगवंतमय. ज्याला म्हणून काही नावं आहेत, ही नावं आपण आपल्या सोयीनं दिलेली आहेत. नेहमी आपण म्हणतो की ही नदी आहे, हा पर्वत आहे, काही माणसं आहेत किंवा ही नदी आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये भगवंतच आहे असं ज्याला दिसतं त्याला म्हणतात हा अर्जुनाचा अनुभव होता आहे. त्याला ही दिव्यदृष्टी मिळाली आणि त्यामुळे त्याला सगळीकडे या विश्वामध्ये सगळीकडे भगवंत दिसायला लागलेले आहे. आता अनेक शस्त्र जी कुणाकडे नाही आहे ती पण याच्याकडे आहेत. दिव्य शस्त्र म्हटलं आहे ना, ती सगळ्यांकडे ती नाही आहेत, ती पण याच्याकडे आहे. दिव्य आहेत, विशेष आहेत, कधी कुणाकडे नसणारी शस्त्र आहेत. या सगळ्याच्या जोडीला नाजूकपणा पण आहे, रसिकपणा पण आहे. म्हणजे एकाच वेळेस जसं मग अशी म्हटलं की अतिशय लाल डोळे असणारा पण असेल आणि वात्सल्यपूर्ण डोळे असणारा पण असेल, तसं शस्त्र पण आहे, इकडे नाजूक पण आहे. 11व्या श्लोकामध्ये आपल्याकडे दिव्य माल्याम्बरधरम दिव्य गंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयम देवम अनंतम विश्वतोमुखम. मग संजय सांगतोय की काय काय आहे बघ. दिव्य माल्याम्बरधरम, दिव्य माला म्हणजे दिव्य वस्त्र धारण केलेला, माळा धारण केलेला, वस्त्र धारण केलेलं. दिव्य गंधानुलेपन, दिव्य अशा अनेक गंध अशा म्हणजे कस्तुरी किंवा काय अशा गंधांचे लेप आपल्या शरीरावर, अंगावर, कपाळावर लावलेले. सर्वाश्चर्यमयम, सर्व प्रकारच्या आश्चर्य वाटतील अशा गोष्टी. अनंत, ज्याला अंत नाही अशा गोष्टी. विश्वतोमुखम, आणि सगळ्या बाजूनी मुख असणारा, विराट असं स्वरूप असणारा, सगळ्या बाजूला तोंड आहे असं देवम, त्या देवाला म्हणजे त्या परमेश्वराला अर्जुन हा अपश्यत, अर्जुनाने पाहिलं. संजय धृतराष्ट्राला सांगतोय की अर्जुनाने असं दिव्य माल्याम्बरधरम दिव्य गंधानुलेपनम असं सगळं भगवंताचं रूप पाहिलं. म्हणजे नुसतेच दागिने नाही, काय दागिने असतील, फुलांच्या माळा असतील, कमळं, जाई, जुई, चाफा, आणखीन काय अशा सगळ्या फुलांच्या, सुगंधित फुलांच्या माळा घातल्या असतील, त्याला दिव्य म्हटलं, दिव्य माळा आहे. अप्रतिम सुगंध असेल त्याला, उत्तम उत्तम वस्त्र परिधान केलेले असतील, अंगाला निळ्या प्रकारच्या उटी चंदनाच्या किंवा कस्तुरीच्या लावल्या असतील, कारण मलयगिरी पर्वतावरचं चंदन असं अंगाला लावलेलं असेल, उठणं लावलं असेल. कल्पना करू शकतो की त्यांनी म्हटलं आहे दिव्य माल्याम्बरधरम दिव्य गंधानुलेपनम म्हणजे काय असेल. अनंत म्हटलं, अनंत, निस्सीम, अमर्याद, मोजताच येत नाही अशा अनंत गोष्टींनी युक्त अशा, म्हणजे ज्याच्यावर दृष्टी पण ठरत नाही अशी अशी आश्चर्य भगवंताला म्हणजे अर्जुनाने भगवंताच्या ह्याच्यात पाहिली. संजय सांगतो धृतराष्ट्रा, काय सांगू तुला, काय तेज असेल. म्हणजे त्याला अर्जुनाने हात पाहिले, हातात दिव्य शस्त्र पाहिली आणि हे सगळं पाहिल्यावर संजय धृतराष्ट्र सांगतो तुला काय सांगू, काय काय पाहिलं. अस्त्रशस्त्र पाहिली, मुकुट पाहिलं, कुठे नजर जावी तिथे तिथे वेगळं वेगळंच काय. ते हात पाहिले तर हातात शस्त्र दिसत आहेत, आयुधं दिसत आहेत वेगळी. जरा वरती नजर जावी तर मुकुट दिसतोय, त्या मुकुटामध्ये किती किती अलंकार दिसत आहेत. जणू काही त्या मुकुटावरती जी फुलं आहेत ती अष्टमहासिद्धी आहेत. माऊलींचे काही काही ठिकाणी अशी वर्णन आहे ती आपल्या डोळ्यासमोर येतं की अरे खरंच हे असं भव्य रूप पाहिलं आणि तिथे तिथे त्याला काय काय दिसलेलं आहे. अशी कमरेभोवती समजा पितांबर आहे तर तो सोन्याने मढवलेला आहे, सगळीकडे दागदागिने भरपूर आहेत, तेवढ्यात वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत. मध्येच त्याला शुभ्र स्वच्छ पांढरा कर्पूर वर्ण असणारा शंकर दिसतोय, तर मध्येच त्याला काय यांनी कैलास दिसतो आहे, किंवा मध्येच त्याला पांढरा शुभ्र असं काहीतरी क्षीरसागर दिसतो आहे. अशा निरनिराळ्या गोष्टी म्हणजे अनेक देव पण त्याला दिसत आहेत.
म्हणजे आपण कसं, आपण समजा अयोध्या गेलो तर आपल्याला राम दिसणार, आपण समजा गिरणाला गेलो तर आपल्याला दत्तच दिसणार, जिथे जाऊ तिथे तो देव दिसेल ना. तर अर्जुनाला सगळीकडे सगळे देव त्याच ठिकाणी त्याला दिसत होते. त्यामुळे अर्जुन भांबावला आहे, गोंधळला आहे. आजपर्यंत जे पाहिलं नाही ते सगळं आत्ता त्याला तसं दिसलं. उघडावा डोळा की बंद करावा काही कळत नाही. बरं, पुढे तर असं झालं की डोळा बंद केला, डोळे बंद करून घेतले तरीही त्याला दिसतच होतं. आता दिव्यदृष्टीचा अर्थ आपल्याला आणखीन कळेल की दिव्यदृष्टी दिली आहे तर समजा त्यांनी अगदी ते दिपले डोळे, भांबावला आहे अर्जुनाने म्हणून त्यांनी डोळे मिटून घेतले तरी देखील अंतर्यामी विश्वरूप तयार झालं आहे ना, त्यामुळे तरी देखील त्याला दिसतच होतं. म्हणजे समोर भयंकर काहीतरी दिसतं आहे म्हणून मागे पाहावं, तर मागे पण तसंच डावीकडे उजवीकडे सगळ्या चारी दिशांना, आठी दिशा 10 दिशांना म्हणूया असं दिसतंच तर आहे. सगळीकडे विश्वरूप भरून राहिलेलं आहे. हात दिसत आहेत, पाय दिसत आहेत, डोळे दिसत आहेत, माणसं दिसत आहेत, पशुपक्षी सगळं दिसत आहे. दिव्य दृष्टीनं हे सगळं बघण्याची आता अर्जुन ते साठवण्याचा प्रयत्न करतो आहे. डोळ्यांना त्याच्या विसावाच नाही, किती काय सारखं दिसतंच आहे. त्याला श्वास घ्यायला जागा नाही का डोळ्यांना विसावा नाही. जिकडे तिकडे हरीची मुखं दिसत आहेत त्याला. म्हणजे त्या विजेच्या पाण्यात बसलं की काय होतं ना, अशी उंचावर देतात वरनं पाण्याचा खाली येतो तेव्हा प्रत्येकाचा अनुभव येतो. असं एक चक्कर येण्याचा एक आपल्याला अनुभव असतो. तसा एक अनुभव या अर्जुनाला येतो आहे का काय असं त्या डोळ्यांवरती मारा चाललेला आहे. इतक्या गोष्टी त्याला दिसत आहेत. तर अर्जुनाने इतका गोंधळून गेला आहे, भांबावून गेला आहे. पाहायचं आणि न पाहायचं दोन्ही खरं तर सारखंच. बंद केले डोळे तरी पण दिसतंच आहे, मिटल्या डोळ्यांपुढे नेमकं दर्शन आहेच. त्यामुळे विश्वरूपानं अर्जुनाला आत बाहेर वेढून टाकलेलं आहे. काय करावं त्याला कळत नाही आहे. इतका भांबावलेला गोंधळलेला अर्जुन आहे. एक आश्चर्य वाटतं आहे, त्या आश्चर्यातून जरा बाहेर पडतो आहे, सावरण्याचा प्रयत्न करतो आहे, तो दुसरं काहीतरी आश्चर्य समोर येत आहे. काहीतरी चमत्कृतीपूर्ण काहीतरी दिसतं आहे. मध्येच महासमुद्र दिसतो आहे. इतकंच काय कशावरती बघावं आणि डोळे जरा स्थिर करावेत भलतंच काहीतरी दिसतं आहे. हे असं सगळं विश्वरूपाचं पाहतो आहे. आभरणांनी, अलंकारांनी, माळांनी सजलेला पण पाहतो आहे. आणि भीती वाटेल असं पण रूप पाहत आहे. ज्याला त्याला सगळ्या बाजूनी असं सगळ्या बाजूनी डोळे असल्यावर काय होईल असं विश्वरूप पार्थाने पाहिलं. आणि संजय हे सगळं धृतराष्ट्राला सांगतो आहे. पुढे दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भाससदृशी स्यात् भासस्तस्य महात्मना. यदि दिवी जर आकाशामध्ये सूर्य सहस्रस्य युगपत उत्थिता. युगपत म्हणजे एकदम. समजा आकाशात सहस्र सूर्य, हजारो सूर्य एकदम उगवले. समजा आकाशात एकदम हजारो सूर्य उगवले. हा भवेत, तो जो प्रचंड प्रकाश पडेल तो तस्य महात्मनः, तो त्या विश्वरूप महात्म्याचा भासहा सदृशी स्यात्, त्याच्यासारखा स्यात् म्हणजे कदाचित त्याच्यासारखा होईल. किती ह्या विश्वरूपाचा प्रकाश पडला तर कदाचित एवढी कल्पना येणार की हजारो सूर्य एकदम प्रकाशित झाले तर त्याचं तेज किती दिसेल. तसं ह्या विश्वरूपामध्ये तेज दिसलं. पुढे म्हणतात हे सुद्धा कदाचित म्हणजे हे तोकलीचे उपमा. ही उपमासुद्धा पुरेशी आहे. आकाशामध्ये हजारो सूर्य एकदम एकदम उगवले म्हणजे आपण कल्पनाच करू किती प्रकाश पडेल. तसं या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशासारखा अंदाज येण्यासाठी आपल्याला ती उपमा दिली आहे. अर्थात ही उपमासुद्धा म्हणे कमीच पडेल. आता संजयाला माहीत आहे की हजारो सूर्यांच्या प्रकाशाचा विचार केला तर तो प्रकाश भगवंताच्या दिव्य प्रकाशाची बरोबरी करू शकत नाही. भगवंताचा दिव्य प्रकाश काही वेगळाच आहे. संजयाला त्याची कल्पना आहे. पण आता काहीतरी तुलना करायला हवी ना, काहीतरी कशाचं अर्थ तरी काहीतरी सांगायला हवं ना, नाहीतर त्याची कल्पनाच आपल्याला करत येत नाही.
सांगताना कुणाशी तरी तुलना करणं आवश्यक असते, काहीतरी उपमा देणं आवश्यक असतं, काहीतरी दाखला द्यावा लागतो, म्हणजे मग अंदाज येतो. अगदी तसं नाही, त्याच्याहीपेक्षा कितीतरी हे पटतं, पण निदान काहीतरी असं एक बुद्धीच्या आकलनात यायला, बुद्धीच्या कक्षेत यायला आपल्याला असं काहीतरी सांगावं लागतं. म्हणून संजयाने आपलं सांगितलं की त्याचं जे तेज आहे ते किती आहे, तर हजारो सूर्य एकदम जर पृथ्वीवर आले तर काय पडेल तसं या विश्वरूपाचा प्रकाश आहे. म्हणजे खरं तर त्याचा अर्थ आहे की त्याचं वर्णन करता येत नाही आहे, हेच त्याचं वर्णन आहे. आपल्यालासुद्धा कोणा व्यक्तीबद्दल समजा आपल्याला काही एकमेकाला सांगायचं झालं तर आपण काहीतरी तुलना करतो ना, कोणाशी तरी तुलना करतो. अगदी गुणांच्या बाबतीत जरी मोजमाप करायचे झाले तरी अमुक व्यक्ती खूप हुशार आहे, खूप हुशार आहे असं तरी निदान म्हणतो ना. फार चांगली आहे, फार चांगली आहे. काहीतरी त्या गुणांचं वर्णन करायला आपल्याला शब्द लागतात, म्हणजे काहीतरी त्या शब्दांच्या ह्याने आपल्याला अंदाज येतो. पण भगवंताच्या त्या विश्वरूपाच्या प्रकाशाची तुलना कशाबरोबर करणार? साधारणपणानं हजारो म्हटलं आहे, हजारो या सूर्यांचा प्रकाश म्हटलं आहे, तर कल्पना आपण करू की हजारो समजा आकाशातले तारकांना म्हटलं, हजारो तारकांचा प्रकाश हा एका चंद्राच्या प्रकाशापेक्षा कमी असतो. हा अनुभव आपल्याला आहे. चंद्र असेल तरच तो प्रकाश आपल्याला पृथ्वीपर्यंत दिसतो. त्यामुळे हजारो तारकांचा प्रकाशाची जर तुलना करायची म्हटली तर तो एका चंद्राच्या प्रकाशापेक्षा कमी. हजारो चंद्रांच्या प्रकाशाचा विचार करायचा म्हटलं तर एका सूर्यापेक्षा सुद्धा त्याचा प्रकाश कमी. हजारो चंद्रांचा प्रकाश हा एका सूर्याच्या प्रकाशापेक्षा कमी. इथे तर त्यांनी म्हटलं हजारो सूर्यांचा प्रकाश एकत्रित आला, तर ही कल्पना आपल्या विचारशक्तीच्या पलीकडलीच आहे. वरदानंद भारतीने या श्लोकावर भाष्य करताना एक उदाहरण दिलं आहे आणि त्या उदाहरणाने आपल्याला कल्पना येईल. जेव्हा ॲटॉम बॉम्ब तयार केला गेला, अणुबॉम्ब तयार केला गेला, तो तयार करणाऱ्या ओपेनहॅमर याचं उदाहरण त्यांनी दिलं आहे की याला हजारो सूर्यांचा प्रकाश याचा अर्थ नीट कळला असेल. वरदानंद भारती ओपेनहॅमर या अणुबॉम्ब तयार करणाऱ्या शास्त्रज्ञानाबद्दल म्हणतात की याला संजयाला जसं हजारो सूर्याचा प्रकाशाचा अर्थ त्याच्यापेक्षा अधिक म्हणून तो अर्थ कळला असं म्हणूया, तसं ह्या ओपेनहॅमरला अर्थ कळला असेल असं वरदानंद भारती म्हणतात. ते म्हणाले 4 वर्ष सतत 4 वर्ष 1,500 शास्त्रज्ञ एका विषयावर काम करत होते. आपण काय करतोय ते नेमकं काय आहे हे फारसं कोणाला माहीत नव्हतं. अत्यंत गुप्ततेनं चाललेलं होतं. तयार झालेल्या ॲटॉम बॉम्बची चाचणी घ्यायचं ठरलं. उत्सुकता तर होतीच. तो जो स्फोट झाला त्या स्फोटानंतर जे तेज निर्माण झालं ते पाहून ओपेनहॅमर म्हणाला, आज 1,000 सूर्य एकत्रित बघायला मिळाले. त्या ओपेनहॅमरला गीता माहीत होती का? माहीत नाही. पण ओपेनहॅमरच्या तोंडून जो उद्गार निघाला तो नेमका आमच्या गीतेतला दिवी सूर्य सहस्रस्य असं लक्षात आलं की हजारो सूर्यांपेक्षा विश्वरूपाचं तेज अधिक आहे. तसं ह्या ॲटॉम बॉम्बचा प्रकाश जो त्याला दिसला स्फोट झाल्यानंतर जे निर्माण झालं तो मला आज 1,000 सूर्य मला एकत्रित दिसले. म्हणजे सूर्य कितीही प्रकाशमान असला तरी आपले डोळे त्याला प्रकाशित करतात. हे खरंच आहे. आपली दृष्टी नसेल तर सूर्य असला काय किंवा नसला काय हे तर आहेच. मग आपण एक विचार केला. आता त्या आपल्या जो काही विश्वरूपाचं तेज आहे त्या तेजाच्या आत शिरायचं म्हटलं तर आपल्या लक्षात येईल की या सूर्याचं तेज पाहायलासुद्धा आपल्याला दृष्टी लागणारच आहे. त्यामुळे ते ठीक आहे, 100 सूर्यांचं तेज हे श्रेष्ठ असेल पण त्याच्यापेक्षा आमची दृष्टी श्रेष्ठ, कारण ते पाहायला आम्हाला दृष्टी हवी. डोळे हे तर आपला कॅमेरा आहे आणि त्याच्याकडे ज्या संवेदना आहेत त्यांना प्रकाशित करतं ते आपलं मन आहे. त्यामुळे जशी दृष्टी आपल्याला पाहिजे तसं त्या दृष्टीपेक्षा आपल्याजवळ मनही असायला पाहिजे. बरं, नुसतं मनाचं पण नाही, मनात येणाऱ्या विचारांना प्रकाशित करायला बुद्धी पण लागते. त्यामुळे दृष्टी पाहिजे, मन पाहिजे, बुद्धी पाहिजे. हे एकापेक्षा एक वरचढ मंडळी आहेतच. त्या बुद्धीलासुद्धा प्रकाशित करायला
आपण जिवंत पाहिजे म्हणजे चैतन्य पाहिजे. त्यामुळे हे जे चैतन्य आहे म्हणजे हा भगवंताचा प्रकाश आहे. हा जो भगवंताचा प्रकाश आणि 100 सूर्यांपेक्षा अधिक असं वर्णन करतोय, तो म्हणजे काय, तर ते म्हणजे आपलं चैतन्य आहे आणि म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे. आता असं आहे की आईन्स्टाईननी म्हणजे तो सर्वश्रेष्ठ गणिती आणि अशा आईन्स्टाईनचा मेंदू म्हणे सांभाळून ठेवला गेला आहे. अत्यंत बुद्धिमान माणसांचे मेंदू सांभाळून ठेवले जातात, काढून ठेवला. पण आता एवढा श्रेष्ठ गणितीचा त्याचा तो मेंदू, त्या मेंदूला समजा अगदी x+y आपण समजा त्याला म्हटलं हे करून दाखव, तर त्याला येणार आहे का करता? काही सिम्पल इक्वेशन्ससुद्धा त्याला आत्ता गणितातली कुठलीच येणार नाही, कारण आता त्याच्या त्या मेंदूमध्ये चैतन्य नावाची गोष्ट नाही आहे. जेव्हा केव्हा होता तेव्हा तो अगदी गणिती होता, तज्ज्ञ होता, बरोबर आहे. पण आत्ता ते सगळं नाही आहे, कारण तिथे जो काही भगवंताचा प्रकाश असायला हवा तो आत्ता तिथे नाही. आणि त्या भगवंताचा प्रकाश तिथे नसल्यामुळे, भगवंताचा प्रकाश म्हणजे काय, तर ते आपल्यामध्ये असणारं चैतन्य. आपल्याजवळ ज्ञानेंद्रिय आहेत. ही जी सगळी ज्ञानेंद्रिय आहेत ती प्रत्येकाचं त्याचं कार्य आहे. आणि हे प्रत्येकाचं जे कार्य आहे ते एकाचं दुसरा नाही करू शकणार. डोळ्यांनी पाहायचं, खूप वेळ टी व्ही बघितला, डोळे दुखायला लागले, तर कानानं तुम्ही जरा बघा असं नाही म्हणू शकत. पाहायचं काम ज्याचं त्यांनी करायचं, ऐकायचं काम ज्याचं त्यांनी करायचं. प्रत्येक इंद्रियाला दिलेली कामगिरी आहे, त्याचं काम त्यांनी करायचं. बरं, दुसरं असं की प्रत्येक इंद्रियाची शक्ती पण मर्यादित आहे. त्यामुळे त्याचं काम ठरलेलं आहे तेही आहे आणि त्याची शक्ती पण मर्यादित आहे. किती डोळे आम्ही म्हटलं तरी अंधारात नाही आम्ही काम करू शकत. अंधारामध्ये डोळे उघडे असले तर आम्हाला काहीच दिसणार नाही आहे, प्रकाश असावाच लागणार आहे. म्हणजे सगळ्या इंद्रियांच्या शक्तीला मर्यादा आहे. आता हे सगळं इंद्रियांना प्रकाशित करणारं जे काही आहे ना, ही जी सगळी शक्ती देणार आहे ना, ते आत असणारं चैतन्य. आणि हे जे चैतन्य आहे ना, म्हणजे हा भगवंताचा प्रकाश, म्हणजे हा दिवी सूर्य सहस्रस्य म्हटलं आहे ना, तो. मग आता शब्दस्पर्श रूपरसगंध हे आपल्या इंद्रियांचे जे विषय आहेत सगळे, त्यांचा विचार केला तर यालासुद्धा प्रकाशित करायला आतलं चैतन्य लागतंच. आपण डोळ्यांनी पाहतो आहोत, कानाने ऐकतो आहोत, सगळं बरोबर आहे, पण हे सगळं चैतन्यामुळेच करू शकतो. हे सगळं चैतन्य म्हणजे भगवंत आहे. हे सगळं चैतन्य आहे ते भगवंताचं आहे आणि त्यामुळे सगळ्यांपेक्षा तो श्रेष्ठ आहे. देहापुरता विचार केला तर पटकन आपल्याला कळतं, म्हणून ते सांगायचं. दुसरं असं की भगवंताचा हा जो प्रकाश आहे, हा सगळा प्रकाश स्थूल वस्तू, व्यक्ती सगळं तर प्रकाशित करतो आहे, तसं तो मनातले विचार, भावना, कल्पना यासुद्धा प्रकाशित करतो आहे. त्यामुळे संजय विश्वरूपाचं जे काही वर्णन करतो आहे, आणखीन 2 श्लोकामध्ये तो वर्णन करणार आहे. त्याला जे दिसलं, आता तो काय करणार आहे, भगवंतांनी अर्जुनाला जे दाखवलं त्याचं वर्णन तो करतो आहे. त्यामुळे ते कसं दिसलं, तर असं दिसलं आणि ते सगळं आपल्याला तो सांगतो आहे, म्हणजे धृतराष्ट्राला पर्यायी आपल्याला सांगतो आहे. आणखीन 2 श्लोकांमध्ये तो आपल्याला एक गोष्ट सांगणार आहे. आणि त्यामुळे 3 श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला जे सांगितलं, मोठी यादी दिली आणि ती यादी अर्जुनाला काही कळली नाही आणि संजयाला जी कळली आणि त्याचं संजयाचं जे काही मत झालं ते मत तो आपल्याला 14व्या श्लोकापर्यंत सांगणार आहे. आणखी 2 श्लोक आपण त्याच्यातले पाहूया म्हणजे आपल्याला अधून कळेल. आणि मग मात्र पुन्हा अर्जुनाच्या लक्षात येणार आहे. पुढला भाग आत्ता सांगत नाही, कारण हे सगळं इतकं असं सगळं भव्य दिव्य पाहिलं आणि नेमक्या अर्जुनाचं काय झालं ते आपण पाहणारच आहोत. की अर्जुनाने खरंच भगवंताला कळवळून म्हटलं की तू आपला पुन्हा सगुण रूपात बाबा ये, मला तुझं सगुण रूपच प्रिय आहे. तसं आपलं होतं की आपण सुद्धा भगवंताच्या सगुण रूपालाच सांगूया की बाबा हे सगळं दिव्य बघणं, हे सगळं आम्हाला लक्षात येणं अवघड आहे, पण तू ह्या दिव्य रूपामधूनच आम्हाला बुद्धी दे. त्यावेळी सुगुणाचे आधारे निर्गुण पावी निर्धारे किंवा भक्तीचे योग निश्चय पावती मानव, असं जे आहे तो भक्तीच कशी श्रेष्ठ आहे ते आपल्याला अखेरपर्यंत समजून येईलच. पण आत्ता मात्र या सगळ्या ज्ञानाचा विषय, चैतन्याचा विषय भगवंत विश्वरूपाच्या निमित्तानं तो आम्हाला सांगतो आहे, तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मी मगाशी म्हटलं तसं
की ऐकणं, वाचणं, सांगणं हे सगळं कमी पडतं आहे याची जाणीव होती आहे. पण आपण भाग्यवान अशा अर्थाने आहोत की आपल्याजवळ खूप मंडळींनी हे सगळं दिलं आहे. फक्त त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. करूया प्रयत्न. पुढल्या 2 श्लोकांमध्ये संजय काय सांगतोय ते पुढल्या गुरुवारी पाहू. आज इथेच थांबू. धन्यवाद.